वास्तुशिल्प ही उभी आहे. आम्ही शिकवणोय माझ्यापेक्षा माझ्या बरोबर कितकेशे लोक शिकल्या. 63 स्थापन झाला ही शाळा आणि 63 आजपर्यंत जवळजवळ 63 वर्सां चालू असा हे शाळेत रनिंग. हे शाळेन खूपशे लोक शिकल्या, बऱ्या पदारही गेल्या. पण आज हे शाळेची परिस्थिती जरा वेगळ्या वाटेचेर वळण घेतलेली असा. तर ह्या परिसरात म्हणटा तशी ह्या 4 गावांत किंवा ह्या 10 गावांत पहिली मराठी एकमेव शाळा म्हणटा हीच शाळा आसली आणि हे शाळेत कितकेशे लोक शिकल्याय बी आणि हे शाळेचो अभिमानूय आसा सगळ्या. त्याचप्रमाणे तसंच म्हाका हांव शिकला हे शाळेन, म्हाका ही शाळेचो अभिमान आहा. हे शाळेचो हांव माझी विद्यार्थी आसा, माझी अध्यक्षय आसा. तर आयज म्हाका हांगा पत्रकार परिशद घेवची कारण काय जालें काय तर ही शाळा खंय तरी बंद पडपाच्या मार्गार आसा. कारण गव्हर्मेंटान आयज जवळ प्रायव्हेट शाळांक प्रोत्साहन दिला आणि गव्हर्मेंट जी शाळा भाऊसाहेब बांदोडकरांची त्यांना सुरू केल्या त्या तळागाळातल्या लोकांनी गरिबांनी शिकायच्या आणि फुडें सरायचा म्हणा फुकट पयशा शिवाय शिक्षण मेळटा हे शाळेन. तरी आसतना ही शाळा आयज जी आसा ती वेगळ्या वळणाची जाल्ली आसा. हांव गव्हर्मेंटाक एक रिक्वेस्ट करूंक सोदतां काय तर ही जी शाळा आसा ही शाळा बंद जर जाली जाल्यार हेका पूर्णपणे जबाबदार म्हणटा तो गव्हर्मेंट आसतलो. त्याच प्रमाणे जे आयज प्रायव्हेट शाळा आसा त्या प्रायव्हेट शाळांक आयज गव्हर्मेंट जो आहा तो प्रोत्साहन दिता आणि जे कायदे आसा कानून आसा जे कायदे कानून ते फक्त तोंडापुरते उरलेले आसा त्यांचे ते सांगताना एक सांगता आणि करताना कागदोपत्री एक करता. तर हांव तांकां इशारो दिवंक सोदता काय तर हे शाळेबद्दल जर शाळा ही भविष्यात बंद पडपाच्या मार्गार इली तर ही शाळा गव्हर्मेंटाक आणि ते जे कन्सर्न डिपार्टमेंट आसा एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटाचे जे कोण अधिकारी आसा त्याच प्रमाणे एज्युकेशन मिनिस्टर आसा ह्या मिनिस्टराक हांव इशारो दिवंक सोदता काय तर फाटीं फुडें हे शाळेत जर कितें बंद पडचो प्रयत्न जालो तर जबाबदारी ह्यांची आसतली आणि एकदा जर बंद पडली शाळा जाल्यार ही गव्हर्मेंट शाळा परत पुनर्जीवित जावची ना, परत ती शाळा टिकची ना. आणि ही शाळा आजपर्यंत लोकसंख्या जी 60च्या वयर लोकसंख्या आसा भुरग्याची विद्यार्थ्याची अशी खंयचेच जे गव्हर्मेंट हे शाळा जे प्राथमिक शाळा आसत मिडल स्कुलां आसत इतकी पटसंख्या कोणाची ना. तरी आसतना ही आमी शाळा टिकोवन ठेवण्याचो खूब प्रयत्न केल्लो आसा आणि आजपर्यंत ही शाळा बरी चलता. कारण मराठी शिक्षण देणारी ह्या परिसरात ही एकमेव शाळा आसा. तेन्ना मराठी ही आमची मातृभाषा आहा. मराठी जी भुरगीं शिकली आणि ज्या भुरग्याची मराठी पक्की आसा ती जगाचे खंयचीय भाशा शिकूंक शकता. कारण मराठी जर बेस सारकी ना जाल्यार तुका खंयचीच भाशा सारकी ना, खंयचीच भाशा तेचेर उबें रावचें ना. तेन्ना मराठी ही शाळा जी आहा ती टिकोवन आमकां धरूंकच जाय. कारण आमची संस्कृती आसा मराठी आसा, आमचे ग्रंथ आसत, आमचे अभंग आसत, आमचे वेगवेगळे जे गोष्टी आसत ना सगळे ती संस्कृतीच आमची मराठीचेर चलता. आणि मराठी जर फाल्यां सगळें बंद पडली मराठीचं जर शिक्षण भुरग्यांक मेळांक ना तर भुरगीं फक्त काय ना हाय फाय इंग्लीश शिकतली तांकां मराठीचो गंध नासतलो. कारण आमचें जे वातावरण आसा गांवाचें वातावरण आसता मंदिरां दितात भजनां कीर्तनां जातात हेचो तांकां खबर नासता. आयज जी भुरगीं मराठी न शिकतात ज्यांकां मराठी ज्यांच्यांनी 1 ते 4थी पर्यंत मराठीचो अभ्यास करूंक ना किंवा मराठी तेंची पक्की ना तांकां आज जर इंग्लिशीन आकडे खबर आसत मराठी तांकां सांगची 57 67 म्हणजे इंग्लिशीन सांग म्हणटात कितके ते म्हणजे तांकां शिकले ते मराठी शिकले ते इंग्लीश हायफाय शिकून व्हडल्या पदारूय पावले पण त्यांच्या घरान जी संस्कृती आसा ती संस्कृती त्यांची बिघडलेली असता. कारण त्यांच्या घरान मराठी बद्दल किंवा देवा बद्दल अभंग कीर्तना बद्दल कसलीच त्यांच्याकडे हे नसता. कारण असे हे लोक आसा. पण आमकां जी ही शाळा आसा ती टिकोवन धरच्या खातीर आयज आमी मुद्दम पत्रकार परिशद आयोजीत केल्ली आसा आणि ही जी माहिती आसा ती त्या गव्हर्मेंटापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत एज्युकेशन डिपार्टमेंटापर्यंत एज्युकेशन मिनिस्टरापर्यंत पावची अशी आम्ही कळकळीची विनंती करता. आणि जर ही गोष्ट इतकी करून त्या लक्षात येऊ ना जर गव्हर्मेंटान ह्या लक्ष घालूचो ना जाल्यार भविष्यात जे पुढचे इलेक्शन आसा त्या इलेक्शनाक हेचो परिणाम गव्हर्मेंटाक भोगूचो पडटलो. कारण ही शाळा आसा ही आमची अभिमानाची गोष्ट आहा. ही आमची वास्तुशिल्प आसा. ह्या शाळेशी आमच्या रक्ताचे नाते आसा. आम्ही ती शाळा बंद करून कशेंच दिवचे ना. वेळ पडलो जाल्यार आम्ही रस्त्यार उतारतले. नमस्कार, हांव नागजरचो ग्रामस्थ तसोच ह्या स्कुलाचो एक्स स्टुडंट तसोच नागजरचो वॉर्ड मेंबर आणि वारखंड नागजर ग्रामपंचायतीचो डेप्युटी सरपंच. आयज आमच्या रवणाथ तुळसकर यांनी उलयल्ली आहा की आमच्या शाळेन जी आमची गव्हर्मेंट मिडल स्कूल शाळा आसा असे तितलेच भुरगे शिकून हांगा बऱ्या पोस्टार पावले, डॉक्टर जाले, इंजिनियर बरे आमचे GMR सारख्या कंपनी मॅनेजर बी आसा असे बरे हे जाले आहा. पण आयज जे आहा आमची एक परिस्थिती वेगळी आहा. एक तर आमच्या 150 किलोमिटराचेर एक ज्ञानदीप अकादमी आहा ती
शारदा हायर सेकंडरी मर्ज जाता 150 मिटराचे मर्ज जाता आनी ती हांगा शिफ्ट करपाचो ऑलरेडी तेंचो प्लॅन जाल्लो आसा. हांव म्हणटा की जर प्रायमरी स्कूल ओपन करतलो जाल्यार दुसऱ्या प्रायमरी स्कुलाचेर 3 किलोमिटराचेर चालू करूंक मेळना. मिडल स्कूल करतलो जाल्यार 6 किलोमिटर डिस्टन्स आसूंक जाय. हें सुद्दां गव्हर्मेंटान खंयच्या हेचेर आनी कोणाच्या दबावाचेर करता न्हू ते बरें ना. की आयज जर ही शाळा बंद पडली सर्वतोपरी कारणीभूत आसतलो आमचो गव्हर्मेंटूच आसतलो, CM आसतलो किंवा आमचे एज्युकेशन हेचे मिनिस्टर आसतले. तशेंच कोण जर बाराक लागून हे जर मागता परमिशन मागता जाल्यार ताका एक क्लॉज घालता की 100 मिटराचेर थंय देवूळ किंवा शाळा आसूंक जायना. पण आयज हे स्कूल अशा हेतून चालू जातले थंय 25 मिटराचेरच बार आसा. आतां गव्हर्मेंट आमची शिक्षण पद्दती खंय व्हरान दवरूंक सोदता, बारान व्हरान त्या प्रायमरींतल्यानच भुरग्यांक ते हेचे धडे दिवंक शकता अशें हांव नकळो. आतां कित्याक तो तुमी जर बाराच्या जाग्यारच व्हरून जर तुमी स्कूल स्थापन करपाक सोदता जाल्यार तुमी कसले शिक्षणाचें धोरण तुमचें काय आसा तें आमकां हांव नकळो. तशेंच जी बिल्डींग आसा ज्या बिल्डिंगेन तुमी हें करूंक सोदतात ती रेसिडेन्शियल पर्पजाक यूज केल्ली आसा. सकयल भाडे करून रावल्ले आसा, वयर कांय तरी लग्नासाठी हॉल हे आसता. तशेंच आतां फुडचे चतुर्थीच्या हेका लागून थंय एक 3-4 ट्रक अशे लॉरी जे व्हडलेले आसा, व्हडलो एक फायर वर्काचो थंय सांठो केलो जाता आनी इतले एरियेन 15-20 किलोमिटरान तो फेमस आसा. आनी अशा डेंजर झोनान जर तुमी जर स्कूल स्थापन करूंक सोदतात जाल्यार तेचो खरोच भुरगे ते डेंजर हेतून पावतले हेचेर एक लक्ष दवरपाक जाय. तसोच हांव आमचे आतां जे आमदार आसा प्रवीण आर्लेकर हेंकाय एक विनंती करता की अशें हे आमचेर जो अन्याय जातलो ताका तुमी साथ दिवपाची आनी आमचे स्कूल बरे भशेन चलोवपाक हेल्प करपाचें. आनी अशे हे राजकारणी आयज गोंयच्या राजकारणात अशें जाल्लें की MLA जाता, मिनिस्टर जाता, आपली संस्था करता तयार आनी प्रायवेट स्कुलां करता आनी प्रायवेट स्कुलां व्हरता आनी गव्हर्मेंटाक ते करता आनी गव्हर्मेंट शाळा बंद करता. हेका आमचो तीव्र विरोध आसतलो. हे करता ते प्रमोद सावंतान तेचेर लक्ष दिवन हेचेर एक विरोध करून आमकां एक न्याय दिवपाचो अशें म्हाजें मागणें. नमस्कार, माझे नाव नारायण तुळसकर. हांव ह्या नागजरचो ग्रामस्थ आनी एक स्टुडंट हे शाळेचो. आयज आमचे तुमी बघता फाटल्यान गव्हर्मेंट प्रायमरी मिडल स्कूल नागजर. आयज हयसर हे नागजरीन हे मेन जंक्शन. ह्या नागजरीक अवती भोवती जे गांव आहात जेका आमी शेमेच्या अडवण, तुळसकरवाडी, भेंडाळे, दाडीच्या वाडी हे जागेचे जे स्टुडंट आहात ते हांगा शिकोंक येतात. जर ही मिडल स्कूल बंद पडले जाल्यार खूब त्रास जातले. कित्याक आयज मोपा एअरपोर्टाक लागून खुबशे जाण स्थलांतरीत जाले, ते कामाक हांगा येतात. तेका लागून तेंकाय बरें पडटा. कोण तरी गरीब भुरगो आसता तेका खंय तरी लांब तेंकां धाडूंक मेळना कित्याक तेंचे कडेन पयशे आर्थीक परिस्थिती आसता तेंची बिकट आसता. तेन्ना तेंकां हे इस्कॉल बरें पडटा. तर ह्या स्कुला पासून 150 मिटराक ही स्कूल जाता. आमी ऑलरेडी गेल्या वर्सा एज्युकेशन डिपार्टमेंट पेडण्या EDAक लेटर दिल्ले, तेंच्यांनी ते स्टॉप दवरलेले. परत अंदू तेंच्यांनी चालू केले. तेंचेर हांव रिक्वेस्ट करता गव्हर्मेंटाक, लोकल MLA प्रवीण भाई आर्लेकर, हांगासले ZP पंच हांकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता आनी ग्रामस्थांक सगळ्यांनी पिटिशन फायल केल्ले आमी आनी दिल्ले ऑलरेडी नोटीस. तेंच्यांनी एक्शन घेता म्हणून सांगलें. तर गोंयाच्या राज्याचे मुख्यमंत्र्याकय हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हेतून लक्ष घालून हे स्कूल आमी जिवंत दवरपाचे प्रयत्न करता. तेन्ना त्यांनी आमकां सहकार्य करपाचें, नाल्यार आमी हेचेर रस्त्यार उतरतले. नमस्कार, माझे नाव दिलीप शेट्टी आहे. माजी विद्यार्थी हे शाळेत हांव शिक्षण घेवन माझे एज्युकेशन ग्रॅज्युएशन लेवलार बरें हे शाळेचें बेज आहा, फावंडेशन आहा. फावंडेशन हे आमकां हांगासून मेळ्ळें. ते फावंडेशन म्हणलें कितें, मराठी शाळेचो अनुभव, मराठीचे अस्तित्व निर्माण हे शाळेन केल्लें आहा. हेतूंतल्यान आमी बरी पिढी घडलेली आहा. आयज गोंया भायर विदेशांत आमचे बरे बरे डॉक्टर जाल्ले लोक आहात. हांगासर बरे एज्युकेशन लेवलाचेर जावन लोक पावले आनी ते आयज आपली कामां करतात बऱ्या रितीन. तशेंच म्हाजी एक विनंती आहा दुसरी म्हटल्यार, जेन्ना आमचें गोंय स्वतंत्र जाल्लें आनी पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकराची एक इच्छा आसली की पोर्तुगालांक धांवडल्या उपरांत जेन्ना आमी हे जाले स्वतंत्र जाल्या, तेणी एक जाळे निर्माण केल्ले की गोंयांत सगळ्या गोंयांत मराठी शाळे ओपन केल्ले. आनी ती मराठीच्या शाळेचो हेतू कितें आसलो,
जे वेकर सॅक्शन लोक आसात त्या लोकांक फ्री एज्युकेशन मेळपाचें तो अनुभव आयज म्हाज्यात घडटा. त्याची जी सपनां आहात ती मारूंक नाका ही माझी इच्छा आहा. तेन्ना प्रमोद सावंत जो एज्युकेशन मिनिस्टर आहा तेणी हेतून लक्ष घालपाचो, जेणे करून आयज ज्ञानदीप अकादमीक संस्था जी आहा ती पयलीं कासारवांड्या हेतूर आसली आनी ती मर्ज केली शारदा हेतून, शारदा एज्युकेशन म्हणून कितें तरी. ती जवळ जवळ 100 मिटरांक पावून पडना आयज. आनी हे आमचे स्कूल मिडल हायस्कूल जे आयज 60 जवळ जवळ 63 वर्सां जाली ना, 63 वर्सां सुमार जाले. त्या 63 वर्सां सुमार ते बंद करपाक त्या मार्गार आहा हे खंय तरी म्हाका खटाकता आनी हे बरें जावचो ना. हेचो परिणाम लास्ट आमची येणारी पिळगी आहा ते पिळगेचेर जातलो म्हणून सांगता. माझी रिक्वेस्ट आहा एज्युकेशन डिपार्टमेंट आहा, एज्युकेशन डिपार्टमेंटाचो चीफ मिनिस्टर आहा त्या चीफ मिनिस्टरान जे करून गव्हर्मेंट शाळा बंद पाडूंक दिवंक नाका. आनी प्रत्येक वेळार सांगता गव्हर्मेंट प्रमोद सांगा आमी गव्हर्मेंट शाळा बंद करचे ना, म्हणून जातात तितले तेंच्यांनी प्रायवेट शाळांक हे दिवन ते प्रायवेट शाळेंत भायल्यान येतात आनी ते स्टार्ट जातात. तेन्ना ते म्हाजे गव्हर्मेंटा कडेन गोवा गव्हर्मेंटा कडेन जे भाऊ छावीचे सपनां आहात ती सपनां तुम्ही मारूंक दिवं नाका, मोडूंक दिवं नाका. जर तुम्ही हे काय केल्यात त्याचो परिणाम तुमकां भोगचो लागतलो. आमी एक वेळ मरण हांगासर मी हे पळोवन करपाक तयार, स्ट्रायक करून इतले करून हांव प्राची तुळसकर. माझी भुरगीं हांगासर शिकतात, तांकां उत्तम प्रकारे शिक्षण मेळटा. तशेंच ह्या शाळेचेर आमकां खूब अभिमान आसा. आमकां ही शाळा टिकून दवरपाक जाय. हांव प्राची तुळसकर. माझी भुरगीं हे शाळेन शिकतात आनी तांकां उत्तम प्रकारे शिक्षण मेळटा हांगासर. आनी आमकां लागीं ही सरकारी शाळा जाय आनी 1ली ते 4थी ही मराठी मिडियमूच शाळा जाय. आनी ह्या फुडें ही शाळा आमकां टिकून दवरपाक जाय. जे आता सांगला माननीय तुळसकर माननीयचारी ह्या सगळ्यांनी सांगल्याप्रमाणे आमचो बी सगळ्यांचो तांकां साथ आसा आनी आमी पण ही शाळा राखून दवरच्या खातीर तांकां सहयोग करता.